एका जंगलात एका झाडावर 2 चिमण्या घरटे करून राहत होत्या. एक दिवस एक वेडा हत्ती तिथे पोहोचला. त्याचं ते ओरडणं ऐकून सगळे प्राणी घाबरले. आपली अंडी नष्ट करणाऱ्या वेड्या हत्तीला अद्दल घडवायला पाहिजे. हो, बरोबर बोलतेस. नर चिमणा त्याच्या सोबतच्या चिऊला घेऊन सुतार पक्षाकडे जातो आणि जे झालं ते सगळं काही सांगतो. बरोबर आहे, त्या नालायक हत्तीला अद्दल घडवायलाच हवी. इथून पुढे त्याचा त्रास होऊ नये. त्यासाठी आपण काय करू शकतो बरं? सुतार पक्षी एका क्षणासाठी विचार करू लागतो. ठीक आहे, काही काळजी करू नका. माझा एक मित्र आहे जो तलावात राहतो. तो बुद्धिमान बेडूक आहे. कदाचित तो आपली काहीतरी मदत करू शकेल. आपल्याला त्याला असंच नाही सोडता येणार, कारण आपला शत्रू शक्तिमान आहे. म्हणून बुद्धीचा उपयोग करून त्याला हरवावं लागेल. त्याच वेळेस तिथे त्यांचा एक डास मित्रही पोहोचला. त्या चौघांच्या विचारांनी त्यांनी एक निर्णय ठरवला. जेव्हा हा हत्ती आराम करण्यासाठी खाली बसेल तेव्हा आपला हा डास मित्र त्याच्या कानात एक गोड गाणं गाईल आणि त्याच वेळेस हा सुतार पक्षी त्याचे दोन्ही डोळे फोडून टाकेल. अशामुळे तो वेडा हत्ती आंधळा झाला आणि वेड्यासारखा शेतामध्ये इथे तिथे धावायला लागला. त्याला तहान लागली, पाणी शोधत होता. पाण्याकरता तो जोर जोरात ओरडू लागला. बेडूक मुद्दामून त्या दगडावर बसून आवाज करतो. हत्तीला वाटतं का तिथे पाणी आहे, म्हणून तो तिथे जातो. हत्ती पाण्याच्या दिशेने चालत जातो आणि तिथे खोल दरीत खाली पडतो. दुष्ट वागण्याचे दुष्परिणाम.